त्याच्यामुळे एका अभिनेत्याने रिटेक देणं हे आमच्या वेळेला लांछनास्पद किंवा कमी किंवा अपमानकारक वाटायचं. अभिनय प्रशिक्षणाच्या नावाखाली ना खूप लोक फसवतात. लोकांना असं वाटतं की अभिनय प्रशिक्षण म्हणजे नक्की काय, अभिनयात काय प्रशिक्षण आहे. तो तिकडे जाऊन नुसते डायलॉग तर बोलायचे असतात किंवा पाठ करायचे असतात किंवा डोळ्यात पाणी आणायचं, असं नाही. ज्यावेळेस तुम्ही डायरेक्शन देताय आणि तुम्ही त्याच फिल्ममध्ये ऍक्टिंग सुद्धा करताय, त्यावेळेस काय अनुभव तुम्हाला येतो? आणि त्यावेळेला ETV मराठीच्या मालिका हैदराबादला शूट व्हायच्या. त्याच्यामुळे आमच्या जे काही मालिका होते ते आम्ही ट्रेननी हैदराबादला जायचो, तिथे राहायचो, तिथे शूट करून यायचो. म्हणजे आजच्या OTT जनरेशनमध्ये ट्रॅडिशनल ऍक्टिंगचं महत्व तुम्ही कसं पाहता? बरं, कॅमेरासमोर ऍक्टिंग करताना आपल्याला कंटिन्युटी आणि एडिटिंग हे दोन्ही फॅक्टर्स विचारात घ्यावे लागतात. तर एक महत्वाचा किस्सा असा होता की मला त्या साड्यांमध्ये इतक्या पिना लावल्या होत्या आणि हिवाळ्याच्या दिवसात म्हणजे वॉशरूमला जाणं हा एक बिग मोठा टास्क. बरं, पुढची गोष्ट की मी कसं करणार हा पण एक प्रॉब्लेम होता. जर आपण आपली संस्कृती आणि आपला इतिहास जाणून घेतला नाही तर आपण आपली पुढची पिढी आणि भवितव्य घडवू शकत नाही. बरं, तुम्ही अर्जुनाचंही पात्र केलेलं आहे. हो. मग आता कर्ण की अर्जुन, सोशल मीडियाबद्दल तुमचं मत काय? गरज आहे की ओझं झालं? नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे इनविन्सिबल सोल्स पॉडकास्टच्या आणखीन एका खास एपिसोडमध्ये. आज आपल्या स्टुडिओमध्ये आपल्याबरोबर आहेत एक असं व्यक्तिमत्व ज्यांचं काम आणि त्यांची संवेदनशीलता आणि त्यांचा बौद्धिक दृष्टिकोन अभिनयाच्याही पलीकडे जातो. थिएटरपासून TV आणि सिनेमांपर्यंतचा जवळपास 3 दशकांचा प्रवास, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे शिक्षण, 60 पेक्षा जास्त थिएटर प्रोडक्शन्स, अनेक मालिकांमध्ये मुख्य भूमिका, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांची यादीच, आणि याच सोबत इंडोलॉजीचा गाढा अभ्यास, भारतीय इतिहास, संस्कृती आणि तत्वज्ञान यांचा शोध. अभिनेता, दिग्दर्शक आणि प्रशिक्षक, आणि हो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे कलाकार ही ओळ सर्वार्थाने जगणारा एक संवेदनशील मनुष्य, श्री गिरीश परदेशी सर. मित्रांनो, गिरीश परदेशी यांचं मी हार्दिक स्वागत करतो धन्यवाद. इनविन्सिबल सोल्स या पॉडकास्टमध्ये. थँक्यू सो मच. धन्यवाद. गिरीश सर, मला तुम्हाला एक प्रश्न आवर्जून विचारायला आवडेल की तुमचा अभिनयाचा जो प्रवास आहे, BCom पासून ते नॅशनल स्कूल ऑफ ड्रामापर्यंत, हा कसा वळला आणि त्याचा निर्णय तुम्ही कसा पक्का केला? खरं म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आपल्याला प्री इंटरनेट युगामध्ये जावं लागेल. म्हणजे साधारणतः 80s आणि 90s मध्ये, जेव्हा मी पुण्यातच माझं बालपण गेलं, सिटीमध्ये. आणि तेव्हा कसं असायचं की गणेशोत्सव आहे किंवा आजूबाजूला काही हौशी नाट्य स्पर्धा घडत आहेत, त्याच्या बाबतीत अवेअरनेस होता. तर नाटकात काम करणं जसं अपब्रिंगिंगचाच भाग होतं की गणेशोत्सवात काहीतरी करणं किंवा शाळेच्या गॅदरिंगमध्ये काहीतरी करणं, असं ते नाटक होत होतं. पण त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन व्यवसाय म्हणून निश्चितच त्यावेळेला नव्हता. मग नंतर कॉलेजमध्ये गेल्यावर काय झालं की कल्चरल ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घेणं व्हायचंच. मग ते मॅड ॲड्स असो किंवा कोरिओग्राफी असो, थिएटर असो, नाटक असो, तेही चालू होतं. आणि राज्य नाट्य स्पर्धा अशा हौशी रंगमंचावर पण मी काम करत होतो. परंतु थर्ड इयरचं माझं BComचं जेव्हा वर्ष होतं, तेव्हा तो जो टप्पा होता, तेव्हा एक विचार सगळ्यांच्याच मनात येतो की आता TY BCom झाल्यावर काय करावं, करेक्ट. कुठल्या दिशेला आपली करिअर न्यावी. तर साहजिक आहे, माझं एक असा विचार होता की आय वॉज गुड इन अकॅडमिक्स, त्याच्यामुळे चार्टर्ड अकाउंटंट होणं हे एक माझं त्यावेळेला स्वप्न होतं. पण झालं काय की जेव्हा मी थर्ड इयरला होतो तेव्हा ॲक्सिडेंटली एक व्यक्ती मला बालगंधर्वच्या पेंटिंग एक्झिबिशनला भेटली आणि ती नॉन महाराष्ट्रीयन होती. आणि त्या व्यक्तीचं नाव होतं पंकज दुबे. ओके. आणि तेव्हा मी थिएटर ट्रेनिंग वगैरे असं हौशीमध्ये नाटकात कामं करतच होतो. आणि
ती व्यक्ती मला अचानक भेटली आणि म्हणाली की अरे तुम्हारी आवाज अच्छी है, तुम मतलब एक पर्सनालिटी है, तो तुमने थिएटर के बारे में सीरियसली कुछ लेने के बारे में सोचा है क्या? तब मी म्हटलं की अभी वैसे सोचा तो नहीं है लेकिन इंटरेस्ट तो है मुझे. मग त्यांनी मला असं सांगितलं की तुला एक संस्था आहे दिल्लीला, त्याचं नाव आहे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, याच्याबद्दल तुला काही माहिती आहे का? तर मला खरंच त्यावेळेला काही माहित नव्हतं. मग मी त्यांना विचारलं की काय असतं हे? मग त्यांनी मला सांगितलं की तिथे नाट्य प्रशिक्षण दिलं जातं आणि तिथे ॲडमिशन मिळवणं ही खूप अवघड गोष्ट It's a आहे. task. प्रवेश मिळवणं खूप अवघड गोष्ट आहे. कारण भारत सरकारची ती स्कॉलरशिप आहे. करेक्ट. म्हणजे तिथे तुम्हाला पैसे भरावे लागत नाहीत, उलट तुम्हालाच पैसे मिळतात. आणि देशभरातले अनेक दिग्गज अभिनेते त्या प्रशिक्षण संस्थेमधनं पास्ड आउट आहेत. असं त्यांनी सगळी मला इत्थंभूत माहिती दिली. आणि त्यावेळेला काय असं इंटरनेट, गुगल वगैरे असं काही नव्हतं. करेक्ट. मग माझा मामा कोइन्सिडेंटली दिल्लीला होता. मग त्याला मी विचारलं की दिल्लीमध्ये अशी एक संस्था आहे, तर तू त्याचं काही माहिती मिळवशील का? तर तो म्हणला, "अरे हो, ती संस्था माझ्या ऑफिसच्या जवळच आहे, बाराखांबा रोडच्या जवळ. तर मी जाता येता मी तुला ते माहितीपत्रक घेऊन येतो आणि तुला पाठवतो." आणि मग त्याने मला त्यावेळेला ते माहितीपत्रक पाठवलं वा. पोस्टाने. कारण तेव्हा सगळा व्यवहार पत्रव्यवहार पोस्टाने पोस्टानेच चालायचा. मग त्याने जेव्हा ते मैत्रीपत्रक पाठवलं तेव्हा मी त्याची सगळी माहिती वाचली की शिक्षक कोण असतात, त्याचा सिलेबस काय आहे आणि कुठल्या प्रकार आधीचे पास्ड आउट सिनियर्स कोण कोण आहेत त्याच्याबद्दल. आणि मग त्याच्यामध्ये असंही दिलं होतं की मार्चमध्ये त्यांची एंट्रन्स एक्झाम असते आणि त्याच्या बाबतीत टाइम्स ऑफ इंडियामध्ये जाहिरात येईल. मग तो प्रवास सुरू झाला. मग मी इथे लोकांना भेटायला लागलो की मला ह्या इन्स्टिट्यूटमध्ये ॲप्लिकेशन करायचं आहे ॲडमिशनसाठी. मग त्याच्यासाठी काय काय तयारी करावी लागते, तर खूप नाटकांचा खूप अभ्यास करावा लागतो. तर मग त्यावेळेला म्हणजे मला अजूनही आठवतंय की 3rd इयर BCom आणि नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या एंट्रन्सच्या परीक्षांची तयारी मी सायमल्टेनियसली करत होतो. आणि तेव्हा मला प्रेक्षकांना सांगायला पुन्हा एकदा आवडेल की इंटरनेट किंवा गुगल असं काही नव्हतं. करेक्ट. एक एक पुस्तक, एक एक लेख मिळवण्यासाठी आम्हाला अनेक लोकांना पत्र लिहिणे, अनेक ग्रंथालयात जाऊन त्याच्या झेरॉक्सची ॲप्लिकेशन्स देणे वगैरे असे सगळे प्रकार मी त्यावेळेला केले. आणि मग 3rd इयरची परीक्षा झाली आणि मग लगेच माझी NSDची एंट्रन्स एक्झाम होती. आणि त्याच्यामध्ये पण इट्स अ टफ राउंड. म्हणजे त्याच्यामध्ये 3 राउंड ऑफ सिलेक्शन असतात. त्याच्यामध्ये पहिला असतो इंटरव्ह्यू आणि मग दुसरं तुम्हाला दिल्लीला 4 दिवसांचं वर्कशॉप अटेंड करावं लागतं. आणि मग त्याच्यातनं म्हणजे देशभरातनं जवळ-जवळ 10 ॲप्लिकंट्स अप्लाय करत असतात आणि त्यापैकी त्यांना फक्त 20 स्टुडंट्स त्यावेळेला घ्यायचे होते. त्यात 5 मुली आणि 2 रिझर्व्ड. म्हणजे ओपन कॅटेगरी वॉज ओन्ली 13. तर त्या 13 मध्ये आपण जाणं हे माझ्यासाठी एक स्वप्न होतं आणि मी त्या सगळ्या राउंड्स ऑफ सिलेक्शनमध्ये पास झालो आणि मी त्या 13 मध्ये होतो. आणि तसं माझं सिलेक्शन 1998 साली दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाला झालं. आणि मग अर्थातच जेव्हा तिकडे सिलेक्शन झालं, 3 वर्षाचं विगरस ट्रेनिंग तिथे असणार होतं, फुल डिवोटेडली. त्याच्यामुळे करिअर आता हेच, हा एक अप्रोच त्या ठिकाणी किंवा ही निवड त्यावेळेला झाली. करेक्ट. जसं तुम्ही NSDचा अनुभव आता शेअर केलात, त्याचप्रमाणे NSD मधील बऱ्याच पासआउट स्टुडंटची जर आपण लिस्ट बघितली, तर अनेक दिग्गज कलाकार तिथून पासआउट झालेले आहेत. हो. तर तिथला कुठला अनुभव तुम्हाला आजही प्रत्येक प्रोजेक्टमध्ये कामाला येतो, ह्याच्याबद्दल काय सांगू शकता? गुड. मी तर म्हणेन तिथं शिकवलं जाणारं किंवा तिथे जे काही मी अनुभव घेतले, शिकलो, त्या सगळ्या ट्रेनिंगचा मला पावलोपावली इतक्या वर्षांमध्ये कुठे ना कुठेतरी उपयोग झालेला आहे. म्हणजे अगदी तुमचं व्हॉइस असेल, तुमचं स्पीच असेल, तुमचं बॉडी असेल किंवा एखाद्या नाटकाचा अभ्यास कसा करणं, रिअलिस्टिक ॲक्टिंग काय आहे, दिग्दर्शकाला नक्की तुमच्याकडनं काय अपेक्षित आहे, एखाद्या भूमिकेचा अभ्यास कसा करावा, त्याच्यामध्ये स्वतःला मोल्ड कसं करावं, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आणि प्रॅक्टिकल नाही, थिअरी सुद्धा,
की एखादी संहिता जेव्हा तुम्हाला दिली जाते, फिल्म असो, टेलिव्हिजन असो, नाटक असो, त्याचा अभ्यास कसा करायचा, त्याला अप्रोच कसं करायचं, त्याला आपण म्हणतो ना मेथड ऍक्टिंग किंवा एक वेल स्टडीड अप्रोच, करेक्ट. हे सगळं पूर्णतः आम्ही त्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये शिकलो आणि त्याचा नक्कीच उपयोग होतो. राईट. थिएटरमधील अनुभवांवर आता आपण येऊयात. जसं की पागल की डायरी असेल किंवा संगीत सौभद्र असेल, जे एक वेवेरा असेल आणि आत्ता लेटेस्ट जे तुमचं चालू आहे दॅट इज स्वामी विवेकानंद. करेक्ट. थिएटरमधल्या ह्या वेगवेगळ्या भूमिका तुम्ही केलेल्या आहेत. हो. ह्याच्याबद्दल काय सांगाल? खरं म्हणजे ज्या नामांकित व्यक्ती असतात त्यांची भूमिका निभावणं ह्याला एक वेगळा अप्रोच लागतो. राईट. म्हणजे उदाहरणार्थ संगीत सौभद्रमधला अर्जुन असेल किंवा एका इंग्लिश नाटकात मी चे गेवारा जे साऊथ अमेरिकन रेव्होल्युशनरी होऊन गेले त्यांची भूमिका असेल आणि स्वामी विवेकानंद. तर ह्या सगळ्या व्यक्तींबद्दल आपल्याला बरंच त्यांचे फोटोज माहिती आहेत, त्यांचे काही व्हिडिओ क्लिप्स माहिती आहेत, त्यांच्याबद्दल बरंच काही लिहिलं गेलेलं आहे. तर त्या सगळ्यांचा अभ्यास करून एक जबाबदारी असते की ती भूमिका निभावणं. कारण अशा भूमिकांचा लोकांवर खूप मोठा पगडा असतो. करेक्ट. तर जरा जरी तुमची ती भूमिका त्यांच्या इमेजला किंवा त्यांच्या स्वप्नांना तडा देणारी झाली की ते तुम्हाला घातक ठरतं. मग लोक तुम्हाला ऍक्सेप्ट करत नाहीत तो रोल म्हणून. राईट. मग त्यांच्याविषयीचे लेख वाचणं, त्यांच्या डॉक्युमेंटरीज बघणं, त्यांचे इंटरव्ह्यूज बघणं, त्यांची आत्मचरित्र वाचणं, हे सगळं मला या सगळ्या भूमिकांसाठी करावं लागलं. आणि इट वॉज व्हेरी डिफिकल्ट. कारण चे गेवाराच्या बाबतीत मी सांगतो, कारण चे गेवारा साऊथ अमेरिकन होते आणि त्यांची भाषा होती स्पॅनिश. ओके. त्यांना इंग्लिश यायचं नाही, कारण त्या देशात इंग्लिश शिकवली जात नाही. तर त्यांचे जे काही संवाद होते ते स्पॅनिश आणि इंग्लिश असे दोन्ही होते. तर त्यासाठी मी स्पॅनिश काही टीचिंग म्हणजे मी काही कोचिंग केलं नाही, परंतु इंटरनेटवर किंवा युट्यूबवर काही स्पॅनिश भाषेचे व्हिडिओज आहेत किंवा ते उच्चार कसे करत असतील, किंवा तुम्ही जर बघितलं तर स्पॅनिश बोलणाऱ्यांचं इंग्लिश खूप वेगळं असतं. बरोबर. त्यांचा एक वेगळा ऍक्सेंट असतो. तर ते कसं बोलतील त्याचा अभ्यास करणं आणि ते एक झालं. पण मला एक इथे शेअर करावंसं आवडेल की आमच्या दिल्लीतल्या नाटकाच्या प्रयोगाला स्पेनच्या एम्बसीचे अधिकारी काही आले होते. वा. तर त्यावेळेला असं झालं की प्रयोग झाला, खूप चांगला झाला प्रयोग, आणि प्रयोगानंतर ते स्पॅनिश अधिकारी बॅकस्टेजला आले आणि ते असं विचारत होते की हु इज दॅट स्पॅनिश ऍक्टर हु कॅन स्पीक हिंदी सो वेल. मला असं वाटतं की ही माझ्यासाठी खूप मोठी It's a कॉम्प्लिमेंट compliment. आहे की त्यांना, म्हणजे जे स्पॅनिश आहेत त्यांना असं वाटलं नाही की मी भारतीय आहे. आय थिंक देर इज नथिंग ग्रेटर. आणि ऑफकोर्स स्वामी विवेकानंदांचं निधन त्यांच्या वयाच्या 39व्या वर्षीच झालं. आणि मग त्यांची बॉडी लँग्वेज काय असेल, त्यांचं बेंगॉली भाषा त्यांची असल्यामुळे त्यांचं जे हिंदी किंवा त्यांचं जे इंग्लिश असेल ते थोडंसं बेंगॉली ॲक्सेंटनी असण्याची शक्यता आहे असं मी इमॅजिन केलं आणि त्या प्रकारे मी ती भूमिका केली. आणि अनेक लोक प्रयोगानंतर येतात आणि मला स्वामीजी समजतात आणि माझ्या पाया वगैरे पडतात. तर मला ते खूप असं एम्बॅरेसिंग वाटतं, कारण प्रयोगानंतर आपण असतो, त्या Right. भूमिकेचा तसा काही आपल्यात आविर्भाव नसतो, पण लोकांची भावना आहे, लोकांचं प्रेम आहे, तर त्या अनुषंगाने त्याला एक रिस्पेक्ट द्यावाच लागतो. करेक्ट. आणि ती दाद देतात प्रेक्षक म्हणल्यावर ती हो. भूमिका नक्कीच तुमची चांगली झालेली आणि आहे. काय होतं की ती रिॲक्शन ती त्यांची खरी स्पॉन्टेनियस रिॲक्शन असते. एक्झॅक्टली. ते कितीही झालं तरी ते तुम्हाला पुन्हा गिरीश म्हणून बघायला त्यांचं मन धजावत नाही. आणि हेच आपलं कॉम्प्लिमेंट आहे असं मी मानतो. एक्झॅक्टली सर. तुम्ही सोलो परफॉर्मन्स देखील खूप खूप केलेले आहेत. केलेलं. हो, म्हणजे सोलो स्टेजवर उभं राहणं, करेक्ट. त्याच्यानंतर ते पाठांतर करणं, हो, त्याच्यातनं त्या भूमिका स्टेजवर जगणं, परफॉर्म हे करणं नक्की किती कठीण असतं? खूप कठीण असतं. का? कारण सोलो परफॉर्मन्समध्ये तुमच्याबरोबर एकतर रंगमंचावर दुसरा कोणीही अभिनेता नसतो.
करेक्ट. त्याच्यामुळे अख्खा रंगमंच तुम्ही काबीज करणं गरजेचं असतं. प्रेक्षकांना असं वाटता कामा नये की हा एकच अभिनेता परफॉर्म करतोय. त्यांना त्यांची कमतरता जाणवू न देणं हे पहिल्यांदा असतं. आणि त्या सगळ्या प्रेक्षकांना तुमच्या कवेत घेणं, त्यांच्याशी एक कनेक्ट डेव्हलप करणं, हे बेसिक रिक्वायरमेंट असते सोलो परफॉर्मन्समध्ये. आणि ऑफकोर्स म्हणजे मी जे काही 2 का 3 सोलोज केलेत त्याचं स्क्रिप्टच 13-13, 14 पानांचं असायचं. अरे बापरे. तर त्याच्यामुळे ते पाठ तर करावं लागतं. खूप चॅलेंजिंग आहे, कारण इतर नाटकांमध्ये कसं असतं, की माझा एक डायलॉग आहे, त्याच्यानंतर तुझा एक डायलॉग आहे, त्याच्यानंतर तिचा एक डायलॉग आहे. त्याच्यामुळे मला ते क्यूज पक्के असतात. कंटिन्युटी मिळते. इथे तसं काहीच नाही. इथे माझं पहिलंही माझंच वाक्य आहे आणि शेवटचंही माझंच वाक्य आहे. तर तो प्रवास कसा करणं, मग ते ब्लॉकिंग कसं करणं, हे आव्हानात्मक आहे. पण एकदा का प्रेक्षक तुमच्या कवेत आले ना, की मग ते करताना मजा येते. आणि मी 2 सोलो परफॉर्मन्स केलेत. एक तर मंटोची गोष्ट आहे, थंडा गोष्ट नावाची. खूप कॉन्ट्रोव्हर्शियल गोष्ट होती ती. त्याच्यामध्ये मी दोन्ही कॅरेक्टर्स केले होते आणि सॉरी 3 सोलोज केलेत मी. लू शूनची एक आहे, पागल की डायरी, आणि 1.5 इंच ऊपर निर्मल वर्मा यांची एक कथा आहे. त्याच्यावर पण मी म्हणजे 3 सोलोज मी केले. तर ते खूपच चॅलेंजिंग आहे. त्याच्या डिमांड्स वेगळ्या आहेत. म्हणजे एक अभिनेत्याचा खरा कस मला असं वाटतं, की सोलो परफॉर्मन्समध्ये लागतो. एक्झॅक्टली. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर दिग्दर्शनामध्ये तुमचा प्रवास खूप झालेला आहे. Correct. म्हणजे जस्ट असेसिन्स, त्याच्यानंतर किंवा गुरुदक्षिणा आहे. ह्यासारख्या नाटकांमध्ये दिग्दर्शन करताना तुमचा काही अप्रोच वेगळा असतो? हो, अगदीच. माझा अप्रोच नेहमीच वेगळा असतो. कारण नाटक दिग्दर्शित करताना ते नाटक लेखकाने लिहिलेलं असतं. त्याच्यावर त्यांचा एक विचार असतो, त्यांचा एक पॉइंट ऑफ व्ह्यू असतो. परंतु कित्येक वेळा असं होतं, की ते नाटक मला का भावतं? कारण त्या नाटकात जे लिहिलेलं आहे ते मी आज माझ्या आयुष्याशी कुठेतरी रिलेट करतो म्हणून. करेक्ट. किंवा माझ्या आजूबाजूच्या परिस्थितीशी रिलेट करतो म्हणून, समाजाशी रिलेट करतो म्हणून. मग असंही होऊ शकतं, की ते नाटक कदाचित पुराण काळातलं असू शकतं. पण तरीही त्यात हाताळला जाणारा विषय, त्याची संहिता आजच्या काळाला सुद्धा लागू पडत असते. तर हा जो समन्वय आहे, हे साधणं दिग्दर्शनाचं काम आहे. शिवाय जसं आपण एखादी कविता ऐकतो, तेव्हा तीच कविता तुला वेगळ्या प्रकारे आवडते, मला वेगळ्या प्रकारे आवडते, अजून कुणाला वेगळ्या प्रकारे आवडू शकते. एखादी फिल्म असेल, की तुला त्या फिल्ममधला हा एलिमेंट जास्त आवडतो, मला वेगळा काहीतरी सीन आवडतो, वेगळं गाणं आवडतं किंवा वेगळा कुठलातरी क्षण आवडतो आणि तसं. तर एका संहितेचे अनेक इंटरप्रिटेशन्स निघतात. बरोबर. आणि म्हणूनच ती संहिता चांगली अशी गणली जाते. तर त्याच्यावर माझं काय इंटरप्रिटेशन आहे आणि ते माझं इंटरप्रिटेशन प्रेक्षकांपर्यंत मी कसं पोचवेन, त्याचा मला डिझाईन कसं करायला पाहिजे, हे दिग्दर्शनाचं काम आहे. जसं एखादं नाटक असेल, समजा आपण घेऊ अभिज्ञान शाकुंतलम करेक्ट. कालिदासांचं, किंवा विजय तेंडुलकर सरांचं घेऊ शांतता कोर्ट चालू आहे. तर नाटक संहिता तीच आहे, पण त्याच्यावर मला काय वेगळं म्हणणं त्याच्यातनं लोकांपुढे सादर करायचंय, हा माझा दिग्दर्शनाचा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे. हे माझं एक्सप्रेशन आहे. अँड दॅट इज डिरेक्टर्स एक्सप्रेशन. म्हणजे आपण पेंटिंगमध्ये कसं एखादं पेंटिंग काढतो, त्याच्यामध्ये त्या पेंटरचं एक एक्सप्रेशन त्याच्या मागे असतं. तसं माझं एक्सप्रेशन त्या नाटकामध्ये काय आहे, ह्याचा खूप विचार करून आणि ते एक्सप्रेशन मला लोकांपर्यंत कसं पोचवायचंय त्याच संहितेतनं, हा माझा विचार कसा आहे, त्यानुसार मी ती संहिता डिझाईन करतो, त्यानुसार ते नाटक डिरेक्ट करतो आणि लोकांपुढे आणतो. फॉर एक्झाम्पल, मी आणखीन एक नाटक केलं होतं बाकी इतिहास नावाचं. तर त्याच्यामध्ये 3 अंक आहेत, पण मी तिसरा अंक केला नाही, सॉरी मधला अंक केला नाही. मी फक्त पहिला आणि तिसरा अंक सादर केला. अच्छा. कारण मला असं वाटलं, की त्या नाटकाची कथा तिथून सुरू होते आणि जिथे संपते त्याच्यामध्ये माझं एक्सप्रेशन लोकांपर्यंत मला पोहोचवण्यासाठी ते
समर्पक आहे, रास्त आहे. तर ते एक वेगळं इंटरप्रिटेशन त्याच्यामध्ये, जसं आपण म्हणतो तसं देवदास नावाची एक फिल्म बरोबर. भारतीय सिनेमामध्ये येऊन गेली. तर सहगल सरांची एक आहे, आणखीन दिलीप कुमार साहेबांची एक देवदास फिल्म बरोबर. आहे आणि संजय लीला भंसाली सरांची एक देवदास फिल्म आहे. पण तुम्ही जर बघाल तर ती स्टोरी सेम आहे, पात्र सेम आहे, पण तरीही किती वेगळा पॉइंट ऑफ व्ह्यू त्या तिन्ही फिल्म्समध्ये लोकांपुढे येतो. अँड दॅट इज द कमाल ऑफ अ डिरेक्टर. डिरेक्टर. ॲक्टिंग असो किंवा डायरेक्टिंग असो, दोन्ही भूमिकांमध्ये तुम्ही आत्तापर्यंत खूप वेळा उत्तम प्रकारे काम केलेलं आहे. पण ह्या दोन्ही भूमिका हाताळताना ज्यावेळेस तुम्ही डायरेक्शन देताय आणि तुम्ही त्याच फिल्ममध्ये ॲक्टिंग सुद्धा हो, करताय, हो. त्यावेळेस काय अनुभव तुम्हाला येतात? ते खूपच हेक्टिक होतं खरं सांगायचं तर. कारण एकीकडे मला मॅनेजमेंट पण बघायचं असतं, एकीकडे मला टाईम ऑफ रिहर्सल्स पण बघायचे असतात, एकीकडे मला माझ्या ॲक्टर्सचं इनपुट मी बरोबर देतोय की नाही ते बघायचं असतं, त्यांचा परफॉर्मन्स बरोबर आहे की नाही ते बघायचं असतं. सो इट इज व्हेरी हेक्टिक. कारण एक माणूस अनेक फ्रंटवर एका वेळेला काम करत असतो. तर ते मेंटली खूप थकवणार आहे. बरोबर. पण त्याच्यामध्ये एक सॅटिस्फॅक्शन आहे. मी नाही असं म्हणत नाही. त्याच्याशिवाय मी केलंच नसतं. हं. पण थकवणारं नक्कीच आहे. ओके. आपण तुमच्या थोड्याशा पुढच्या प्रवासाकडे येऊ आता. जसं की प्रशिक्षक आणि शिक्षक म्हणून जे तुमचे अनुभव आहेत, ते आम्हाला थोडेसे ऐकायला आवडतील. तर ॲज अ ॲक्टिंग ट्रेनर म्हणून ज्यावेळेस तुम्ही कार्य करता, त्यावेळेसचे तुमचे अनुभव काय आहेत? आणि त्याच्याबद्दल तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल? त्याची सुरुवात कशी झाली हे मला इथे जास्त सांगावंसं वाटेल. ओके. ॲक्चुअली काय झालं, की मी थिएटर ॲक्टिंगचं ट्रेनिंग घेतलं आणि मी ॲक्टरच होतो. परंतु या सगळ्या काळामध्ये मी अभिनय प्रशिक्षण देईन असं मला कधीच वाटलं नव्हतं. कारण मला असं वाटायचं, की ते माझं क्षेत्र नाहीये, मला ते जमणार नाहीये पहिली गोष्ट आणि तो कधीच माझा करियर फोकस नव्हता. पण एक काळ असा आला, की मी खूप मालिका केल्या, चित्रपट केले, अवॉर्ड्स-बिवॉर्ड्स सगळं झालं आणि मला असं वाटलं, की ओके, जे माझ्या मनात होतं ते आता मी अचीव्ह केलं बऱ्यापैकी, एक रिकग्निशन वगैरे. पण असं वाटलं, की मला देअर इज मोर टू माय लाईफ दॅट आय नीड टू एक्सप्लोर. अभिनेता हे माझ्या व्यक्तिमत्वाचा एक पैलू आहे. माझ्या बरोबर. व्यक्तिमत्वाला अनेक पैलू आहेत. ते मला आता शोधले पाहिजेत माझ्या आयुष्यातनं. कोइन्सिडेंटली त्यावेळेला असं झालं, की मला एका इन्स्टिट्यूटमधनं बोलवलं. माझा मित्रच आहे एन-एस-डीचा ज्युनियर. तो म्हणाला, की "दादा, हमारे इंस्टीट्यूट में आप क्लास लेने आ सकते हैं क्या?" तर मी म्हटलं, "अरे नहीं यार, मैं पढ़ाने का मेरा कोई मेंटालिटी नहीं है और मैंने कभी किया नहीं है." तो म्हटला, की "नहीं तो आप ऐसा करिए, जो भी आपको बतौर एक्टर शेयर करना है, सिर्फ उसी की क्लास लीजिए." तर मी म्हटलं ठीक आहे, की जे काही माझे अनुभव आहेत, ते मी शेअर करेन आणि तेवढंच माझं क्लास असेल. बट ॲज इन ॲक्टिंग सिलेबस वगैरे मी काही शिकू शकणार नाही. तो म्हटला ठीक आहे, कोई बात. मग त्यांनी मला त्यावेळेला 15 दिवसाचे ते क्लासेस दिले होते, 15 दिवस. आणि मी पहिला क्लास सुरू केला आणि मला असं वाटलं, की ह्या विद्यार्थी हे नवीन विद्यार्थी आहेत सगळे. मग मी कुठेतरी माझ्या जुन्या दिवसांमध्ये गेलो आणि मग यांना मी कसं मार्गदर्शन करायला पाहिजे, जेणेकरून यांचा मार्ग सुकर होईल. या धर्तीवर मी विचार करायला लागलो आणि मग मी माझे अनुभव शेअर करायला लागलो. मग मुलं कुठेतरी चुकायला लागली. मग मला असं वाटायला लागलं, की "नहीं बेटा, ये ऐसे नहीं करना, ये ऐसे कर दे. चलो ये नहीं हो रहा है, तो तू ऐसे कर दे" वगैरे. तर ते लाइक थिंग्स स्टार्टेड रोलिंग. आणि बाय द एंड ऑफ द क्लास मला असं वाटायला लागलं, की वॉव! आय एम एन्जॉयिंग दिस. हं. कारण जेव्हा मी अभिनेता किंवा अभिनय प्रशिक्षण म्हणून मी समोरच्याला शिकवत असतो, तेव्हा मी ॲक्चुअली माझ्या स्वतःच्या स्किलवर काम करत असतो, अननोइंगली. तर मला असं वाटलं, की हे छान वाटतंय मला. धिस इज लिबरेटिंग मी. मला हे कुठेतरी असं मोकळं वाटतंय. माझ्या कलेवर काम करायला, माझ्या स्किल्सवर काम करायला. अँड ऑफ कोर्स ॲट द सेम टाईम आय एम हेल्पिंग अदर्स टू वर्क ऑन देअर स्किल्स. तर हे मला खूप आनंददायी वाटायला लागलं आणि
मग मी त्याचा आणखीन विचार केला की मी काय शिकलो, मग तेव्हा काय काय एक्सरसाइजेस होते, तेव्हा आमच्या शिक्षकांनी माझ्याकडनं काय काय कुठल्या कुठल्या टप्प्यांवर काय काय करून घेतलं होतं हे मी लिहून काढलं. आणि मग मी आणि ऑफकोर्स पैसेही त्याचे चांगले मला त्यावेळेला म्हणजे अजूनही मिळतात प्रशिक्षणाचे. तर मला असं वाटलं की हे आनंद देतंय आणि पैसेही देते. जसं बरोबर. अभिनय करणं पण आनंद देत होतं आणि पैसे देत होतं. पण एक चेंज म्हणून, एक व्यक्तिमत्वाची दुसरी बाजू म्हणून हे एक छान आहे. तर अशा पद्धतीने मग मी ते सिरियसली घ्यायला लागलो. मग प्रशिक्षण करायला लागलो. पण मला असं लक्षात आलं, इफ यू आर टॉकिंग अबाउट दॅट, लोकांना असं वाटतं की अभिनय प्रशिक्षण म्हणजे नक्की काय? अभिनयात काय प्रशिक्षण आहे? तो तिकडे जाऊन नुसते डायलॉग तर बोलायचे असतात किंवा पाठ करायचे असतात किंवा डोळ्यात पाणी आणायचे असतं. तसं नाहीये. अभिनय प्रशिक्षण हे पूर्णपणे शास्त्रोक्त शिक्षण आहे. जसं आपण शास्त्रीय नृत्य किंवा शास्त्रीय संगीत याचा आपण एक रियाज करत असतो किंवा त्याचा अभ्यास करत होतो, तसाच अभिनयाचा सुद्धा अभ्यास करायचा असतो. मग बरोबर. दुसरी गोष्ट येते की मग अभिनयाचा अभ्यास कसा करायचा, काय करायचं याच्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला आपल्या प्रेक्षकांना आणि सगळ्यांना सांगायला आवडेल, भारतात आपल्या नाट्य प्रशिक्षणाची प्रगल्भ परंपरा आहे. म्हणजे इसवी सन पूर्व 200 ते इसवी सन 200 या 400 वर्षांच्या काळात भारतात भरत मुनींचं नाट्यशास्त्र लिहिलं गेलं. 100%. मग ते काय प्रशिक्षण नाहीये का? म्हणजे इतकी मोठी आपली परंपरा आहे. तर प्रशिक्षण हे कुठल्याही कलेचा अविभाज्य घटक आहे. मग ते गायन असो, लेखन असो, नृत्य असो, सो अभिनय पण ट्रेनिंग आहेच आहे. तर हे मला लोकांना या माध्यमातून सांगायला आवडेल, की मी माझ्या विद्यार्थ्यांना नेहमी सांगतो, की काम तुम्हाला आत्ता सुद्धा जाऊन तुम्ही कुठल्या सीरियलचं ऑडिशन दिलं तर कुठल्यातरी रोलला तुम्हाला उभं करतील. पण तो मुद्दा नाहीये. एक कलाकार म्हणून तुमचा प्रवास कसा दीर्घ राहील, ज्याला आपण म्हणतो ना लंबी रेस का घोडा. करेक्ट. तो अगर आपको लंबी रेस का घोड़ा बनना है, तो आपको सीखना पड़ेगा, उसका एक ट्रेनिंग लेना पड़ेगा, जिसका प्रॉपर बाकायदा स्ट्रक्चराइज्ड सिलेबस आहे. भारतीय नाट्यशास्त्रात सुद्धा आहे आणि पाश्चात्य अभिनय अभ्यासात सुद्धा आहे. तिसरी गोष्ट, मला असं वाटतं की आणखीन एक, अभिनय प्रशिक्षणाच्या नावाखाली ना खूप लोक फसवतात. बरोबर. म्हणजे कुठून तरी काहीतरी ऐकलेलं असतं, एकतर YouTubeवर काहीतरी बघतात. YouTubeवर अभिनय शिकवला जाऊ शकत नाही. कारण अभिनय, नृत्य, गायन ही सगळी परफॉर्मिंग आर्ट्स आहेत आणि हे खूप इंटरॅक्टिव्ह आर्ट्स आहेत. म्हणजे जेव्हा मी एखादा सीन करत असतो, तेव्हा माझ्याबरोबर माझा जो को ॲक्टर आहे, त्याच्याबरोबर माझ्या एनर्जीज, इमोशन्स, डायलॉग्स, वाक्य हे सगळं शेअर होत असतं. ऑनलाईनमध्ये हे कसं होणार? तू तुझ्या घरी बसून तुझं वाक्य बोलणार, बरोबर. ती तिकडे लंडनमध्ये बसून तिचं वाक्य काहीतरी बोलणार. सो वेअर इज द कनेक्ट? आणि मग ब्लॉकिंग कसं करणार? माझी जर अशी मूव्ह असेल, की तू इथे येऊन हे वाक्य बोलायचंस आणि मग तिकडे वळून पुढे निघून जायचंय. तोपर्यंत येऊन तू तिच्या जवळ येऊन तिला हक करायचं. असं जर माझं ब्लॉकिंग असेल, तर हे ऑनलाईनमध्ये कसं शक्य आहे? पण हे असं चाललेलं आहे. चालू आहे. पण ते फुलफिलिंग नाहीये. ती फसवणूक आहे, असं माझं तद्दन मत आहे. ऑनलाईन शिकवून त्याच्यावरही बरेच भरघोस फीस घेणारे पण बरेचसे इन्स्टिट्यूट्स आहेत. हो. आणि लोक देतात. मला असं वाटतं, की फसणाऱ्या आहेत म्हणूनच फसवणारे निर्माण होतात. करेक्ट. आपण आता तुमच्या टेलिव्हिजनच्या थोड्याशा अनुभवाकडे येऊयात. लाईक बुलबुल बुलबुल बाग. बाग आहे किंवा उदे का आंबे उदे हे आता आत्ताच लेटेस्ट 2024-25 जी सिरियल चालू आहे. ह्या मालिकांमध्ये भूमिका करताना किंवा टीव्ही ऍक्टिंग आणि थिएटर ऍक्टिंग ह्याच्यामधला बेसिकली असा फरक काय आहे, जो तुम्हाला ॲज अ प्रेक्षकांना सांगायला आवडेल? गुड क्वेश्चन. कारण हा जो पडलेला यांनी विचारलेला जो प्रश्न आहे, तो मला कित्येक महिने सतावत होता, की मग मी तर थिएटरचं ट्रेनिंग घेऊन आलोय. मग थिएटर ऍक्टिंग आता हे कॅमेरासमोर कसं उभं राहून करायचं वगैरे. जेव्हा मी NSDतनं मुंबईत कामं शोधायला लागलो, तेव्हा मी थिएटर ऍक्टर होतो नॅचरली. तर
जेव्हा मालिकांमध्ये कामासाठी मी शोधायला लागलो, तेव्हा तेव्हा माझं ॲक्टिंग जरा असं लाऊड व्हायचं, की जसं आता अजिंक्यला मला विचारायचंय, "अजिंक्य, तुला भूक लागली आहे का? आपण चल पिझ्झा ऑर्डर करू." असं जर साधं वाक्य असेल, तर ते मी थिएटरमध्ये "अजिंक्य, अरे तुला भूक लागली असेल तर आपण चल पिझ्झा ऑर्डर करू." तर हे असं मी बोलायचो. पण ते नॅचरली कॅमेराची फ्रेम छोटीशी असते, एक तर क्लोजअप असतो. त्याच्यामुळे ते एक्सप्रेशन्स लाऊड वाटतात. कित्येकदा तुमचा अभिनय कॅमेऱ्याच्या फ्रेमच्या बाहेर जातो आणि ते लाऊड आणि मग खोटं वाटतं. तर असं मी करत होतो. मग कोइन्सिडेंटली काय झालं, 1-2 मालिका केल्यानंतर बुलबुल बाग नावाची मला एक मालिका मिळाली दूरदर्शनवर. तर त्या मालिकेचे दिग्दर्शक म्हणजे माझे थिएटरचे वन ऑफ द ट्रेनर्सच होते. तर त्याच्यामुळे ओके. त्यांना माहिती होतं, की थिएटर ॲक्टरचे काय प्रॉब्लेम्स असतात जेव्हा ते कॅमेरासमोर जातात तेव्हा. बरोबर. फॉर एक्झाम्पल लूक. आता जर अजिंक्यकडे मला बघायचं असेल ह्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून, तर मी एवढंसच बघू शकतो. त्याला म्हणतात लूक चीट करणं. पण ते मला तेव्हा कळायचं नाही. मला असं वाटायचं, की अजिंक्यकडे यायचं म्हणजे मी पूर्णपणे असं बघायला पाहिजे, कारण अजिंक्य इज स्टँडिंग हिअर. तर हे जे आहे ना, द स्पेस अँड टाईम इन कॅमेरा इज डिफरंट आणि सगळंच त्याच्यामुळे बदलतं. हे मला त्या मालिकेमध्ये कळायला लागलं आणि मग ते एकदा ते आर्ट मास्टर झालं. बरं कॅमेरासमोर ॲक्टिंग करताना आपल्याला कंटिन्यूटी आणि एडिटिंग हे दोन्ही फॅक्टर्स विचारात घ्यावे लागतात. कारण आधी मास्टर शॉट असतो. मग मास्टर शॉटमध्ये जे मी एक्सप्रेशन, डायलॉग्स किंवा ॲक्शन केलेली आहे, तीच मला क्लोजमध्ये करावी लागते किंवा टू शॉटमध्ये करावी लागते. त्याला म्हणतो आपण कंटिन्यूटी. नाहीतर ते मॅच होणार नाही. कुठे? एडिटिंग टेबलवर. तर ह्या सगळ्या गोष्टींचा एक अभ्यास आपल्याला कॅमेरासमोर अभिनय करताना करावा लागतो. हे मला खूप जाणवलं आणि एकदा का ते जमलं ना, की मग ते जमतं. असं नाहीये की अवघड आहे काही. पण त्याची सवय होणं गरजेचं असतं. आणि ज्यावेळेला आम्ही मालिका सुरू केल्या, आय वुड लाइक टू टेल यू मोर, तेव्हा 2च चॅनल्स होते. सह्याद्री आणि अल्फा. अल्फा मराठी. करेक्ट. म्हणजे आणि नवीन त्यावेळेला सुरू झालं होतं ई-टीव्ही मराठी करेक्ट. आणि त्यावेळेला ई-टीव्ही मराठीच्या मालिका हैदराबादला शूट व्हायच्या. त्याच्यामुळे आमच्या जे काही मालिका होते ते आम्ही ट्रेननी हैदराबादला जायचो, तिथे राहायचो, तिथे शूट करून यायचो. पण तेव्हा हे डिजिटल कॅमेरा वगैरे काही नव्हतं. हे मला प्रेक्षकांना सांगायला आवडेल. तेव्हा असे मोठमोठे टेप्स कदाचित तुम्ही आता संग्रहालयातच बघाल बहुतेक ते टेप्स, व्हिडिओ टेप्स आम्ही घेऊन मग ते आमचा कॅमेरामन किंवा एडिटर साऊंडवाला मग ते "सर वो टेप खतम हो गया" असं म्हणून मग ती दुसरी टेप टाकणार. हं. मग ते आम्ही ते शूट करणार. मग परत मग ती कच्च्या टेप सॉरी रॉ फुटेजच्या अशा टेप्सचा गठ्ठा घेऊन तो एडिटिंग स्टुडिओमध्ये जाणार. कित्येकदा डबिंग करायला आम्हाला जावं लागायचं कारण साऊंड इक्विपमेंट्स त्यावेळेला तेवढे साफ नव्हते. आणि कट टू आत्ता कसं आहे, की डिजिटल कॅमेरा असल्यामुळे तो डेटा सगळा हार्ड डिस्कमध्ये घेतला स्टोअर जातो. राहतो. बरं त्यावेळेला आम्हाला भीती अशी पण होती सिनेमामध्ये आणि टेलिव्हिजनमध्ये, की ज्यादा टेप्स नहीं इस्तेमाल होने चाहिए. हां. कॉस्ट कटिंग. कॉस्ट कटिंग. कारण साहजिक आहे, कारण त्या टेपची कॉस्ट आता कसं आहे, की तुमच्या हार्ड डिस्कमध्ये तुम्ही किती पण डेटा स्टोअर करू शकता. त्याच्यामुळे एका अभिनेत्याने रिटेक देणं हे आमच्या वेळेला लांछनास्पद किंवा कमी किंवा अपमानकारक वाटायचं. यार वो कितने टेक्स लेता है यार, वो टेप मेरा खतम हो रहा है. असं ते त्यावेळेला व्हायचं. त्याच्यामुळे आम्हाला एवढी धडकी असायची, की माझ्यामुळे रिटेक नाही होता कामा हं. वगैरे. पण आता तसं काही नाहीये. आता इथे सर्रास चालतात रिटेक. पण ठीक आहे, द टाइम्स हॅव चेंज्ड. एक्झॅक्टली. सर्वात महत्त्वाच्या विषयांवर येऊ आता. जसं की या सुखांनो या, हो. कादंबरी असेल किंवा जयोस्तुते असेल. ह्या मालिकांपैकी तुमची आवडती मालिका कुठली? अरे बापरे! असं सांगता येणं खूप अवघड आहे. खरंच का अवघड आहे माहिती कारण प्रत्येक टेलिव्हिजन सीरियलने आणि प्रत्येक रोलने मला काहीतरी दिलेलं आहे आणि मला नवीन माझ्या व्यक्तिमत्वाचा पैलू एक्सप्लोर करता आला. या सुखानो या ही जी मालिका होती,
ती माझ्या मते 4 वर्ष चालली आणि तेव्हा आजच्या भाषेत बोलायचं झालं तर कंटेंट त्याचा खूप रेलेव्हंट होता. म्हणजे एखादं मध्यमवर्गीय घर आणि मग अध्यात्म आणि मॉडर्न अप्रोच ह्या सगळ्यांचा कॉन्फ्लिक्ट वगैरे. तर त्या भूमिकेने मला खरं तर पॉप्युलॅरिटी दिली. मला हे प्रेक्षकांना सांगायला आवडेल, की झी मराठीच्या आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये सलग 2 वर्ष सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखेचं पारितोषिक मिळवणारा मी एकमेव आहे. मला सलग 2 वर्ष झी मराठीचं अवॉर्ड आहे. आणि ऑफकोर्स इमेन्स पॉप्युलॅरिटी म्हणजे इतकं लोकांनी प्रेम मयुरेशला दिलं. मला अजूनही लोक मयुरेशच म्हणतात. म्हणजे Facebookवर किंवा Instagramवर. तर ती भूमिका अजूनही लक्षात आहे. जिथे मी जायचो तिथे लोक मला अक्षरशः घरी नेऊन, "अरे तू जेव ना मयुरेश." मयू मयू म्हणतात मला. "मयू चल जेवायला बस" वगैरे. इतकं मी त्यांना घरातल्या मेंबरसारखा वाटतो, आपलासा वाटतो. हे त्याचं श्रेय आहे. आणि अर्थातच त्याचं लिखाण, मग आमची टीम, अधिकारी कुटुंब म्हणजे अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं बरोबर. महाराष्ट्राने. विक्रम गोखले सर असतील, राजन भिसे, ऐश्वर्या नारकर, मी, संपदा कुलकर्णी, शर्वरी. आमचं कुटुंब म्हणजे अगदी खूप लोकप्रिय झालं होतं. त्याच्यानंतर आणखीन एक मालिका आली होती वहिनी साहेब नावाची. आय वुड बरोबर. लाइक टू मेन्शन. त्याच्यामध्ये पण माझं एक युनिकनेस आहे, की जनरली कसं असतं, की एका अभिनेत्याची एक मालिका एका चॅनेलवर एका वेळेला चालू असेल, तर दुसऱ्या चॅनेलवर त्याला परवानगी नसते परवानगी किंवा नसते. कॉन्ट्रॅक्टमध्ये हां, असतात. असं असतं. किंबहुना एका अभिनेत्याच्या 2 मालिका सुद्धा एका चॅनेलवर असू नयेत, अशी पण पॉलिसी आहे. बरोबर. बट आय एम द ओन्ली वन ज्याची झी मराठीवर त्यावेळेला सलग 2 मालिका चालू असायच्या. एक म्हणजे वहिनी साहेब आणि दुसरी म्हणजे या सुखानं या. तर त्या वहिनी साहेबमध्ये माझं पात्र होतं राजा जयकर, ज्याच्यामध्ये त्याला ब्लड कॅन्सर झालेला असतो वगैरे. तर ते राजा आज मरणार का उद्या मरणार, नका मारू त्याला वगैरे इतकं सगळं त्यावेळेला ते झालं होतं. मला अजूनही आठवतंय सज्जनगडावर मी गेलो होतो. असंच पिकनिकला आमच्या घरच्यांबरोबर. तर तिकडचे पुजारी होते त्यावेळेला आणि मी दर्शन घेतलं आणि मी बाहेर आलो. तर ते पुजारी माझ्याबरोबर बाहेर आले हां. आणि त्यांनी मला एक राजमुद्रा भेट दिली. ओके. तर मला खूप थँकफुल वाटलं. मी म्हटलं धन्यवाद. तर ते मला म्हणाले, की "राजा काळजी करू नकोस हां, तू लवकर बरा होशील." तर मला त्यांचं ते म्हणजे खूप इमोशनल व्हायला झालं, एक्झॅक्टली. की इतकं प्रेम लोक तुमच्या भूमिकेवर करत असतात. पण मला त्यांचं ते इल्युजन ब्रेक नाही करावंसं वाटलं. कारण त्यांनी इतक्या प्रेमानं मला ती राजमुद्रा भेट दिली होती आणि त्यावेळेला जर मी त्यांना म्हटलं असतं, की "नाही सर, मी तो नाहीये" वगैरे, तर त्यांचं कुठेतरी ते एक भंग पावलं असतं. बरोबर. म्हणून मी ते कंटिन्यू करून नये. त्याच्यानंतर आणखीन एक रोल दुष्यंतराजे निंबाळकर, जे मी स्टार प्रवाह, कर्णाची भूमिका बरोबर. आणि जयोस्तुतेमधला करप्ट वकील आणि आत्ता उदे ग अंबे उदे मधला रेणू राजा. तर प्रत्येक भूमिकेने मला काहीतरी दिलेलं आहे आणि थँकफुली टेलिव्हिजनमध्ये सुद्धा मला खूप स्ट्रॉंग आणि सशक्त भूमिका करायला मिळाल्या. याचं श्रेय लेखक, दिग्दर्शक आणि चॅनल ईपीज यांना मी देईन. कारण त्यांच्या सगळ्या समन्वयाने ती भूमिका डिझाइन होत गेली. सो टेलिव्हिजन हॅज गिव्हन मी अ लॉट इन माय लाईफ. त्याच्यामुळे एक भूमिका करत त्याचं योगदान काय असं सांगणं खूपच अवघड आहे. नक्कीच. सिनेमाकडे आपण वळूयात. जसं की आता मराठी असेल, हिंदी असेल, अगदी मल्याळम असेल. हो. विविध सिनेमांमध्ये काम करताना भाषेचा किंवा शैलीचा हा जो एक लोकांना येणारा प्रॉब्लेम आहे, तो ब्लॉकेज तुम्ही असतो. कसा हो. हाताळता? मी सांगतो त्याचा पण ब्लॉकेज मला काम करता करताच सापडला. म्हणजे या सुखानुया जेव्हा संपुष्टात आली, त्याच्यानंतर मला एके ठिकाणी मीटिंगला बोलवलं आणि ते म्हणाले, की "ते फिल्म करतायत, हिरो शोधतायत, तुम्ही जाऊन भेटा." तर मी त्यांना भेटायला गेलो. तर लोकं या सुखानुयामुळे त्या निर्मात्या मला ओळखत होत्याच. मग त्यांनी म्हणल्या, की "आपण असं-असं करतोय वगैरे, वगैरे. तुम्हाला माहिती आहे का तुमची हिरोईन कोण आहे?" तर मी म्हटलं, "कोण आहे?" ते म्हणाले, की "ती एक फॉरेनर आहे." तर मी म्हटलं, "फॉरेनर आहे?" ती म्हणली, "हो. शी इज फ्रॉम क्रोएशिया."
वुड यू लाईक टू सी हर ऑडिशन? तर मी म्हटलं चालेल, दाखवा मला. मग तेव्हा मला त्यांनी त्या माझ्या हिरोईनचं ऑडिशन तेव्हा ते हँडीकॅम होते त्याच्यावर दाखवलं. अँड दॅट्स वेन आय सॉ बिलियाना. आणि ते म्हणाले की आपला हा पहिला चित्रपट आहे आणि तुम्ही पहिले हिरो आहात आणि त्याचं नाव आहे फॉरेनची पाटली. तर आय वॉज व्हेरी एक्साइटेड की अशी स्टोरी आहे आणि ती फॉरेनची मुलगी माझ्याबरोबर असणार आहे वगैरे वगैरे. पण जेव्हा आम्ही शूटिंग करायला लागलो तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की ती फॉरेनर असून सुद्धा मराठी अस्खलित बोलतीये. बरोबर. कारण ती काय करायची, तिच्या भाषेत आपले संवाद लिहून घ्यायची. ओके. आणि मग आम्ही सगळेजण तिला मदत करायचो, पण तीही त्याच्यावर रियाज करायची, मेहनत करायची की फाक्या कुठे गेलास असं असेल तर ती तिच्या भाषेत लिहून घ्यायची. त्याच्यामुळे ती पाठ करायला तिला सोपं जायचं. तर हा एक संस्कार माझ्या मध्ये झाला की ओके, दॅट इज हाऊ यू लर्न टू स्पीक इन अदर लँग्वेजेस. मग ती करू शकते तर मी का नाही करू शकत? असं करत मग मी मल्याळम फिल्म मध्ये काम केलं. ओके. मी मल्याळम डायलॉग मराठीत लिहून घ्यायचो. आणि मग पण त्याचे उच्चार मी सहकलाकारांना किंवा दिग्दर्शकाला विचारायचो की हे उच्चार मी बरोबर करतोय का? करेक्ट. कारण त्याची पोचपावती आल्याशिवाय ते अर्थात डबिंग असतं, पण तरी सुद्धा एक फील म्हणून ते येणं गरजेचं असायचं. 100% सर. फिल्म्स बद्दलच जर बोलायचं झालं तर गार्गी आहे किंवा निरुत्तर आहे, इवन अण्णा हजारे आहे, करेक्ट. प्रवास आहे, ह्यासारख्या फिल्म्सच्या सेटवरचा एखादा तुम्हाला लक्षात राहिलेला किस्सा जो तुम्हाला शेअर करायला आवडेल? माझी एक फिल्म आहे मर्मबंध. ओके. ज्याच्यासाठी मला गोवा राज्य पुरस्कार अभिनेत्याचा आणि झी गौरव बेस्ट ऍक्टर अवॉर्ड असा आहे. तर त्याच्यामध्ये माझ्या म्हणजे ती मर्मबंध ही जी फिल्म आहे याच्यामध्ये माझा रोल होता. द स्टोरी वॉज बेस्ड इन 1940s इन गोवा. म्हणजे प्री इंडिपेंडंट गोव्यातली ती गोष्ट होती 1940 सालची. आणि त्याच्यामध्ये संगीत रंगभूमीवर स्त्री पार्ट करणारा एक नट, त्याची ती कहाणी होती. तर त्याच्यासाठी जेव्हा आम्ही त्या स्त्री पार्टाचा रोल शूट करत होतो तेव्हा नॅचरली मला ते सगळं तो गेटअप करावा लागला. म्हणजे काय नऊवारी साडी वगैरे नेसावी लागली. त्याच्यानंतर ते मेकअप हेवी आणि मग ते काय आंबाडा वगैरे ते सगळं, मग नाट्यपद, त्याची तालीम. आणि सीन असा होता की माझा रंगमंचावर प्रवेश चालू आहे आणि तिथे मला हार्ट अटॅक येतो आणि मी मरतो, असा ते क्लायमॅक्सचा सीन तेथे चालू होता. तर जरी एक रात्राचा तो सिक्वेन्स असला तरी आम्हाला शूटिंग 2-3 रात्र करावं लागलं, नाईट्स करावं लागलं. आणि हिवाळ्याचे दिवस होते. तर एक महत्वाचा किस्सा असा होता की मला त्या साड्यांमध्ये इतक्या पिना लावल्या होत्या आणि हिवाळ्याच्या दिवसात म्हणजे वॉशरूमला जाणं हा एक बिग टास्क. कारण ॲज इट इज मला माहित नाही नऊवारीमध्ये ते चॅलेंजिंग असेलच, पण त्या पिना आणि पुरुष, बरं पुढची गोष्ट की मी कसं करणार हा पण एक प्रॉब्लेम होता. विच आय हॅड, आता ऐकताना फनी वाटेल पण हा टेक्निकली हा प्रॉब्लेम आला होता. कारण कसं दिसेल की एक नऊवारी घातलेली स्त्री अशी कुठेतरी जाऊन वॉशरूम यूज करते. तो दॅट वॉज व्हेरी चॅलेंजिंग. आणि मग नंतर असं झालं की 2-3 रात्रीनंतर दुसऱ्या रात्री आजूबाजूच्या गावांमध्ये खबर पोचली की असं शूटिंग चाललंय आणि स्त्री पार्ट करणारा म्हणजे ते खूप झॅक आहे शूटिंग वगैरे वगैरे. तर माझा सीन चालू आहे आणि विंगेत काही लोक म्हणजे क्राऊड आलं होतं गावातनं वगैरे. तर मी समोर सीन करतोय आणि कट झाला की मला विंगेतनं आवाज यायचा, काजू पाहिजे का काजू, चला ना काजू घेतो तुम्हाला. तर मला सुरुवातीला काही कळेना हे काय असे काय आवाज येत आहेत. तर माझ्याबरोबर जी माझी हेअर ड्रेसर वगैरे होती तिने चप्पल घेतली आणि ती त्या माणसाला जाऊन म्हणली तुला काजू दाखवते तुला झाला. पण देन मला लक्षात आलं की ते मला खरं स्त्री समजत होते आणि त्यांना असं वाटत होतं की हे नाईट आहे आणि यु नो मी हिच्या बरोबर काहीतरी मजा करू शकतो वगैरे. तर इतका ह्याचा पगडा होता.
दुसरा एक मला व्यवस्थित मला इथे सांगावं आवडेल, गार्गी नावाची एक फिल्म मी केली. बरोबर. ऐकताना तो विषय खूप बोल्ड आहे असं वाटेल, पण ऍक्च्युली तो बोल्ड नव्हतं. ते खूप इंटेलेक्च्युअल फिल्म होती ती. म्हणजे लैंगिकतेकडे बघण्याचा स्त्रीचा दृष्टिकोन असा त्या सिनेमाचा विषय होता. आणि त्याच्यामध्ये 2च पात्र होती, स्त्री आणि पुरुष, आणि एका रात्रीची गोष्ट. आणि गोष्ट अशी होती की एक सॉफ्टवेअर कंपनीत काम करणारी महिला आहे. तर ती एका पुरुष वेश्याला तिच्या फार्म हाऊसवर बोलवते. आणि मग त्या दोघांमध्ये संवाद होतो आणि मग अ, खूप शब्दबंबाळ अशी ती फिल्म होती, असं म्हणायला काय हरकत नाही. जे विचार काय आहेत, स्त्रीचे विचार काय आहेत, किंवा लैंगिकतेकडे आपण कसं बघतो, समाज कसा बघतो, इतिहास कसा बघतो, असा खूप बौद्धिक चित्रपट तो होता. जरी माझं पुरुष वेश्याचं रोल असला तरी. पण माझ्या पुढचं एक चॅलेंज असं होतं, की हे पुरुष वेश्या ह्या पात्राचा अभ्यास कसा करायचा? कारण ही माणसं कोण असतात, कुठे असतात ह्याच्या बाबतीत काहीच ज्ञान नव्हतं. मग मी माझ्या दिग्दर्शकाला विचारलं, काही आजूबाजूच्या मंडळींना विचारलं, मुंबईत कुठे असतं, काय असतं? तर कुणीतरी मला असं सांगितलं, की साऊथ बॉम्बेमध्ये अशी काही माणसं उभी असतात रस्त्याच्या बाजूला आणि काहीतरी त्यांचं काही हातात लाल रुमाल असतो का पांढरा रुमाल असतो, आय डोंट रिमेंबर. तुम्ही म्हटलं हे काय मला जमणार नाही. इथं रात्री तिथे कोण बरं ते मिळतात की नाही हे बरं, ही शुड कॉपरेट विथ मी ना, कारण मला विचारायचं होतं त्याला, की हाऊ डू यू डील? तुमचं आयुष्य काय आहे? तुमच्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स काय आहेत? किंवा तुम्ही हा धंदा करताय ह्याच्यामध्ये काय प्रोज अँड कॉन्स? कारण मला ती भूमिका तशी करायची होती. तर मला कोणीतरी सांगितलं, की "गिरीश, तुला असा व्यक्ती तू जर जाऊन विचारलं, तर कोणी तुला डायरेक्ट भेटणार नाही." हे सगळं कोडिफिकेशन्स असतं. तुला म्हणजे ज्यांना ही गोष्ट माहिती आहे, त्यांना ती गोष्ट बरोबर माहिती असते. जसं आता एखादा तंबाखू खाणारा माणूस आहे, तर त्याला बरोबर माहिती असतं, की तंबाखू कुठल्या दुकानात मिळते. तंबाखू न खाणाऱ्या माणसाला ते माहीत नसतं. तर तसं ते म्हणाला तो तसा आहे. तर मग त्यावेळेला मुंबई मिररमध्ये म्हणजे आत्ता माहीत नाही येत असतील, पण त्यावेळेला असे ना मसाज पार्लर किंवा फ्रेंडशिप क्लब किंवा दोस्ती करोगे टाइप्स असे कॉलम्स यायचे. तर मला माझ्या मित्राने सांगितलं, "ये जो है ना, ये वो होता है. तुम इधर फोन करो." कारण आमचं जे ट्रेनिंग झालंय तेव्हा आम्हाला नसीरुद्दीन शाह सरांनी सांगितलं, की ती एखादी भूमिका करताना त्याचा पूर्णपणे रिअलिस्टिक अप्रोचने अभ्यास करायचा. आणि आता जर ती भूमिका माझ्या वाट्याला आली, तर त्याचा मला रिअलिस्टिक अप्रोचने अभ्यास करणं क्रमप्राप्त होतं. कारण ती फिल्म तशी होती. मग मी त्या व्यक्तीला फोन केला आणि म्हणालो, की मैं अर्थात मी माझं बहुतेक खोटं नाव सांगितलं आणि मी म्हटलं, की "मुझे आपके इसमें काम करना है." धडधड होत होती खूप. मग तो म्हणला, की "ठीक है, मलाड स्टेशन पे ना 1 बजे आ जाओ." तर मी माझ्या मित्राला घेऊन गेलो आणि मला खूप भीती वाटत होती. पण मी माझ्या मित्राला सांगितलं, "तू आहे ना वहाँ दूर खडा रहना." आणि मला जर मी म्हटलं, की मला आय नीड यू असं म्हटलं, म्हणजे काही इशारा केला, की "तू ये आणि मग माझ्याशी गप्पा मारायला लाग, सो दॅट आय विल फील सेफ." मग काही नाही, मी त्या माणसाला त्यांनी सांगितलेल्या कोडिफिकेशननुसार भेटलो. त्यांनी सांगितलं, की "ये शर्ट पहना होगा, वो शर्ट पहना" असं काहीतरी. आणि मग मी त्याला भेटलो आणि मी मी त्याला म्हटलं, की घाबरत-घाबरत आय वॉज व्हेरी नर्व्हस, की मला हे काम करायचंय आणि काय असतं, कसं असतं मला सांगा. तो म्हणला, "कुछ नहीं, तुमको हम ट्रेन में बिठाएंगे, आपको अहमदाबाद या सूरत जाना पड़ेगा, रात को एक होटल में रहना पड़ेगा और एक रात के तुमको 8,000 मिलेंगे, उसमें से 5,000 तुम्हारे, 3,000 हमारे." तर मी म्हटलं, की "ठीक है." आणि तो म्हणला, "करना है तो बोल दो और मेरे को फ़ोन करो कल." वरना वगैरे. आणि मी खूप घाबरलो होतो. कारण हे अशा पद्धतीचं काम आणि हे असा अनुभव, बरं काय, कुठे समोर काय असणार आहे हे मला काहीच माहिती नव्हतं. मग मी त्याला म्हटलं, "ठीक है, मैं आपको फ़ोन करके बताता हूँ." असं मी त्याला म्हटलं आणि मी परत कधीच फोन केला नाही. आणि मला ते त्या अनुभव, पण हा एक अनुभव अशासाठी आहे, की एखादी भूमिका अभ्यास करण्यासाठी तुम्ही हा अप्रोच ठेवणं गरजेचं आहे, की कारण हा रोल असा होता, की तो कुठेच मला सापडला नसता समाजात. बरोबर आहे. जर स्त्री वेश्या असते, तर त्याचं एक काहीतरी एक
ठिकाण असतं किंवा त्याचं एक एक्सपोजर आहे. ह्यांचं काय एक्सपोजर आहे मला अजूनही माहिती नाही खरं सांगायचं तर. पण जे काही माहिती थोडीशी लेखांमधनं, काही पुस्तकांमधनं, काही फिल्म्समधनं ते मी ज्याला आपण जिगोलो म्हणतो, ते भूमिका मी त्या फिल्ममध्ये साकारली. बट दॅट वॉज थ्रिलिंग आणि ती फिल्म अनेक चित्रपट महोत्सवामध्ये दाखवली गेली. आशिष उबाळे या दिग्दर्शकाची ती फिल्म आहे. तर हे असे एक वेगवेगळे अनुभव या चित्रपटांच्या माध्यमातनं आम्हाला आले. नक्कीच सर. तुम्ही सांगितलेल्या ह्या अनुभवावरून मला एक तर कळून आलं, की जसं की आता तुम्ही नाव घेतलं नसरुद्दीन शाह असतील, ज्यांनी तुम्हाला ही टिप दिली होती. तर आत्तापर्यंत अशा अनेक दिग्गज कलाकारांबरोबर तुम्ही काम केलेलं आहे. तर आम्हाला त्यातली काही नावं आणि त्यांचे काही अनुभव तुमच्याबरोबरचे ते ऐकायला आवडतील. अ, म्हणजे ज्यांच्याबरोबर मी जास्त काळ काम केलं ते म्हणजे विक्रम गोखले सर या सुखानुयामध्ये. 3-4 वर्ष ती मालिका चालू असल्यामुळे सतत आमचा संपर्क येत राहिला. तर एक व्यावसायिक अभिनेत्याने कसं असायला हवं हे मी विक्रमजींकडनं शिकलो, की जसं त्यांनी मला सांगितलं होतं, की एक कपड्याचं दुकान आहे. त्याच्यामध्ये व्हरायटी ऑफ क्लोथ्स मिळतात. साडीचं जर दुकान असेल तर शिफॉन आहे, कॉटन आहे, कांजीवरम आहे वगैरे, वगैरे, वगैरे. तरच ते दुकान चालेल. तसंच अभिनेत्याचं आहे, की जर तुम्हाला या अभिनय शैलीत अभिनय करून पाहिजे असेल तर तसा मी करून देईन किंवा ह्याच्यासाठी पाहिजे असेल तर तुम्ही तसा करीन. रिअलिस्टिक पाहिजे तर रिअलिस्टिक आहे. लाऊड आहे तर लाऊड आहे. स्टायलाइज्ड आहे तर स्टायलाइज्ड आहे. थिएट्रिकल आहे ते ते. तर हे सगळं आपलं जे एक दुकान आहे ते चालू कसं ठेवणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आपल्यामध्ये किती व्हरायटीज निर्माण करणं गरजेचं आहे, हे मी विक्रमजींकडनं शिकलो. मोहन जोशी सर, अमेझिंग. स्पॉन्टॅनिटी म्हणजे कॅमेरा किंवा ॲक्शन म्हणण्याच्या आधी ते पूर्णपणे वेगळे असतात आणि जेव्हा पूर्ण सीन करायला लागतात तेव्हा ही इज व्हेरी डिफरंट आणि परफॉर्म करून निघून जातात ते. आणि तुम्हाला कळत पण नाही की काय झालं समोर. इतकं ते ज्याला आपण म्हणतो ना जादू, मॅजिक आहे. असं एक आहे. त्याच्यानंतर अजून माझ्या हिरोईन्सकडनं मी भरपूर शिकलो. माझ्या फॉरेनची पाटलींची हिरोईन जर तुम्ही म्हटलात, तर खरं तर तिचा अभिनयाशी काहीही संबंध नाही. पण तिच्याकडनं मी असं शिकलो, की जे काही काम तुम्ही अंगीकाराल, स्वीकाराल, ते पूर्ण डेडिकेशन देऊन तुम्ही करा. ते करणं गरजेचं आहे. मग ते आपलं, परकं असा विचार करता कामा नये. एक तर ते काम तुम्ही घेतल्यावर पूर्णपणे त्याला 100% द्या, नाहीतर ते नका करू. पण ते असं पाट्या टाकणं किंवा अर्धवट अप्रोचनी करणं, ह्याच्यात ज्याला आपण म्हणतो ना कामात काही राम नाही, हं. तसं करू नये कुठलंही क्षेत्र असो. तसं अनेक ह्याच्याकडनं मी शिकलो. काही इव्हेंट्समध्ये मी अनेक हिरोईन्स बरोबर डान्स केला, तर डान्सची स्टेप पटकन कशी पिकअप करून ती रंगमंचावर सादर करणे, हे अनेक अभिनेत्रींकडून मी शिकलो. तर प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी जर तुम्ही शिकण्याचा अप्रोच ठेवला ना, तर ते नक्कीच होतं. करेक्ट. आत्ता मगाशी तुम्ही सांगितल्याप्रमाणे बरेचसे पुरस्कार आणि म्हणजे तुम्हाला प्राप्त झालेले आहेत, ज्याच्यामध्ये झी गौरव असेल किंवा स्टेट अवॉर्ड्स असतील, इंटरनॅशनल रिकॉग्निशन्स आहेत. ह्या सर्व पुरस्कारांमुळे कुठेतरी अजून काम करण्याचं म्हणजे एक प्रोत्साहन. प्रोत्साहन तुम्हाला मिळालंय किंवा एक चॅलेंज वाटतोय तुम्हाला, की आता मला हे पुरस्कार मिळालेत, तर मला ह्या लेव्हलच्या पुढचंच काम करणं गरजेचं आहे? मला खरं तर त्याच्यामुळे प्रोत्साहन मिळतं. नक्कीच मी सांगेन. त्याचं काही दडपण येतं असं अजिबात नाही. कुठेतरी आपलं काम लोक रिकॉग्नाइज करतायत, त्याचं कौतुक करतायत, ही भावना खूप सुखावह असते आणि ती भावना तुम्हाला पुढचं काम करायला नक्कीच प्रेरणा देत असते. तर आय वुड डेफिनेटली से आत्ता म्हणजे अगदी मागच्या वर्षापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आणि आपण काम जेव्हा करत असतो ना, तेव्हा पुरस्कारासाठी आपण काम नाही करत. बरोबर. की मी आता हे नाटक करतोय म्हणजे मला हे पुरस्कार असं कुणाच्याही डोक्यात नसतं. पण तरी सुद्धा कोणतरी कुठेतरी तुमचं काम बघत असतं, त्याला अप्रिशिएट करत असतं, त्याचं कौतुक करत असतं आणि त्याची पावती म्हणून मग तुमचं नाव त्या पुरस्कारासाठी निवडलं जातं. हे म्हणजे खूपच ग्लॉरिफाइंग आहे आणि आपण जे करतोय त्याला सबळता देणार आहे. नक्कीच. राइट.
आजकाल आपण बघितलं तर आता एक नवीन प्लॅटफॉर्म आलेला आहे, दॅट इज OTT. हो येस. म्हणजे आजच्या OTT जनरेशनमध्ये ट्रॅडिशनल ॲक्टिंगचं महत्त्व तुम्ही कसं पाहता? OTT प्लॅटफॉर्म्स मध्ये ट्रेडिशनल ॲक्टिंग नाहीये असं मला वाटतं. ओके. OTT प्लॅटफॉर्म्समध्ये मोस्ट कंटेम्पररी ॲक्टिंग आहे असं मला वाटतं. कारण काय, की जर तुम्ही चांगल्या चांगल्या वेब सिरीज, आय एम टॉकिंग अबाउट चांगल्या वेब सिरीज, मग त्या भारतातल्या असो किंवा पाश्चात्य असो, एक वेगळा अप्रोच लिखाणातूनच त्यांच्या आपल्याला जाणवतो. मग ती पात्र कशा प्रकारे लिहिली गेलेली आहेत, ते सीन्स कसे लिहिले गेलेले आहेत, त्याचं कंटेंट काय, त्याचं कथानक काय, जे आपण टेलिव्हिजनमध्ये नाही बघत, पण जे समाजात आहे. त्याच्यामुळे त्या गोष्टींकडे बघण्याचा अप्रोच अतिशय रिअलिस्टिक आणि मोस्ट कंटेम्पररी आहे असं मला वाटतं. म्हणूनच त्या व्यक्तिरेखा आणि त्या वेब सिरीज इतक्या लोकांना अपील होतात, कारण ते समाजात आजूबाजूला आहे. व्हेअरएज टेलिव्हिजनमध्ये काय होतं, जरासा कंटेंट त्याचं सादरीकरण थोडंसं नॉन रिअलिस्टिक असल्यामुळे आपल्याला असं वाटतं की अरे हे दुसरं काहीतरी आपण बघतोय. पण वेब सिरीज बघताना असं वाटतं की नाही रे, हे आत्ता आपल्याकडे घडलं. फॉर एक्झाम्पल, पुण्यामध्ये सध्या कोयता गँगचा खूप मोठा Exactly. व्हायलन्स आहे. पण त्या धर्तीवर जेव्हा तुम्ही मिर्झापूर सारखी वेब सिरीज बघता, तेव्हा तुम्हाला लगेच रिलेट होतं की अरे हो, इतका व्हायलन्स आहे समाजात सध्या. तर त्याच्यामुळे ट्रेडिशनल अप्रोच नक्कीच OTT प्लॅटफॉर्मचा नाहीये. पण मला एक आवडतं की त्याच्यामुळे ना अनेक चांगल्या अभिनेत्यांना कामं मिळालेली आहेत. बरोबर. हे खूप त्याचं मोठं योगदान आहे. म्हणजे असे अनेक अभिनेता आहेत जे कन्व्हेन्शनली गुड लुकिंग नाही आहेत, पण अभिनेता म्हणून अप्रतिम आहेत. त्या सगळ्यांना कामं मिळाली, त्यांचं काम तिथे रिकग्नाइज होतंय आणि त्याचं कौतुक होतंय. खूप चांगली गोष्ट आहे. पुढच्या काही वर्षात अशी कुठली भूमिका आहे किंवा असा कुठला प्रयोग आहे जो तुम्हाला ॲज अ ॲक्टर म्हणून करायला नक्की आवडेल? मला पुढच्या काही वर्षात एखाद्या चांगल्या वेब सिरीजमध्ये एक स्ट्रॉंग रोल करायला नक्कीच आवडेल. कारण मी म्हटल्याप्रमाणे आजकालचं जे ॲक्टिंगचा अप्रोच आहे ते परिपूर्णपणे त्या वेब सिरीजमध्ये आपल्याला ट्राय करता येतो. तर आता पुढची एक गोष्ट जी मला प्रकर्षाने जाणून घ्यायला आवडेल आणि आमच्या प्रेक्षकांनाही आवडेल, ती म्हणजे इंडोलॉजी, जो की एक वेगळाच प्रवास आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर इंडियन हिस्ट्री असेल किंवा कल्चर असेल, ह्याचं सगळ्याचं तुम्ही ॲक्टिंग आणि डायरेक्शनमध्ये कसा वापर करता किंवा इंडोलॉजीचा अभ्यास करून आता तुम्हाला त्या गोष्टीतनं ह्या क्षेत्रामध्ये कशी मदत होते? काय झालं, की मी म्हटल्याप्रमाणे जेव्हा मी प्रशिक्षणामध्ये लागलो, तेव्हा मी अनेक आयुष्याचे पैलू एक्सप्लोर करत होतो आणि मला असं वाटत होतं, की केवढं अजून काय-काय एक्सप्लोर करण्यासारखं आहे जीवनामध्ये. तर तेव्हा मला इंडॉलॉजीच्या कोर्सबद्दल कळलं आणि MAचा 2 वर्षांचा कोर्स आहे. तर त्याच्यामध्ये काय शिकवतात असं मी विचारलं, तेव्हा त्यांनी सांगितलं, की अश्मयुग, पुराश्मयुग म्हणजे निओलिथिक, पॅलिओलिथिक एरापासून अगदी सिंधू संस्कृतीपासून 13व्या शतकापर्यंत, 12व्या शतकापर्यंत आपल्या भारताचा इतिहास, संस्कृती आणि तत्वज्ञान याचा तो अभ्यास आहे, पण रिअलिस्टिक अप्रोचनी, आध्यात्मिक नाही. हे मला खूप जास्त आवडलं, की आपले वेद, आपली सिंधू संस्कृती, पुराश्म युगातल्या अनेक साइट्स आपल्या भारतामध्ये आहेत. त्या पुराश्म युगातला मानव आपल्या भारतातला कसा होता, त्याच्या काय पाऊलखुणा आहेत आणि आपलं मंदिर स्थापत्य, मूर्तिशास्त्र, शिलालेख, नाणीशास्त्र, वेद, उपनिषद, या सगळ्याचा अभ्यास त्याच्यातनं मला करता आला आणि त्याच्यामुळे काय झालं, की मला एक माणूस म्हणून मी जास्त प्रगल्भ झालो. कारण जर आपण आपली संस्कृती आणि आपला इतिहास जाणून घेतला नाही, तर आपण आपली पुढची पिढी आणि भवितव्य घडवू शकत नाही. कारण आपली मुळं काय आहेत हे आपल्याला माहिती असणं फार गरजेचं आहे. मुळंच जर पक्की असतील तरच झाड भक्कम असतं. तर त्या अनुषंगाने या सगळ्या गोष्टींचा अभ्यास मी त्याच्या वेळेला केला आणि मला असं लक्षात आलं, की आपला भारतीय संस्कृती किती प्रगल्भ आहे आणि अजूनही बऱ्याच गोष्टी आपल्याला एक्सप्लोर करायच्या आहेत, ज्या आपल्याला माहिती नाहीयेत. आणि कलाकार म्हणून काय झालं, की
आता जेव्हा मी माझी संहिता वाचतो, नाटकाची असेल, सिनेमाची असेल, पात्राची असेल, त्याची पाळंमुळं कुठपर्यंत पोहोचलेली आहेत याचा मला प्रत्यय येऊ घातलेला आहे. आणि अर्थातच एक अभिनेता म्हणून, एक थिएटर पर्सन म्हणून भरत मुनींचं जे नाट्यशास्त्र आहे, त्याच्या बाबतीत मला अनेक गोष्टी कळल्या. आणि लोकांना असं वाटतं, की भरत मुनींचं नाट्यशास्त्र आता कंटेम्पररी नाही. पण माझा असा दावा आहे, माझं असं म्हणणं आहे, की जर तुम्ही ते वाचलत, त्यातले अध्याय जर तुम्ही वाचलेत, तर ते आज सुद्धा आपण आपल्या नाटकांमध्ये, आपल्या समाजामध्ये वापरू शकतो. इतकं ते रेलेव्हंट आहे. तर हे सगळं आपल्याकडे आहे. पण आपण ते किती जोपासतो, आपण त्याची किती व्हॅल्यू करतो, हा माझा मुद्दा आहे. आणि ते सांभाळणं, त्याला जोपासणं, त्याची वाढ करणं, त्याला कंटेम्परराईज करणं हे खूप गरजेचं आहे. हे मला इंडॉलॉजीने दिलं. आणि इंडॉलॉजी म्हणजे आपल्याकडे आपल्या दुर्दैवाने आपली बरीचशी माहिती आपल्याला आपली नाहीये. म्हणजे उदाहरणार्थ आपल्या अजंठा एलोराच्या ज्या साइट्स आहेत, त्याची ॲक्सिडेंटली एका ब्रिटिश अधिकाऱ्याला माहिती मिळाली किंवा त्याचा शोध लागला. तेव्हा आपल्याला कळलं, की अरे, आपल्या महाराष्ट्रात इतकं मोठं संपत्ती आहे. कैलासनाथाचं टेम्पल आहे. एलोरामध्ये बौद्ध आणि जैन गुफा आहेत. त्या प्रत्येक मूर्तीच्या मागे, त्या प्रत्येक पेंटिंगच्या मागे इतका मोठा मतितार्थ आहे. हे सगळं आपल्याला त्या लोकांकडनं कळलं. किंबहुना आपले जे शिलालेख आहेत, आपले जे ग्रंथ आहेत, ते जे ब्राह्मी लिपीमध्ये लिहिले गेले, ती सुद्धा आपल्याला माहित नव्हती. जेम्स प्रिन्सेप या ब्रिटिश अधिकाऱ्याने ती ब्राह्मी लिपी अभ्यासली आणि त्या प्रत्येक अक्षरांचा शब्द करून आता आपल्याला ते शिलालेख आपण वाचतो. तर ह्या सगळ्या गोष्टींचा माझ्या नाटकांमध्ये, माझ्या अभिनयामध्ये नक्कीच वापर करतो. म्हणजे मी काय करतो, की हे जे मी काही शिकलोय त्यासाठी मी माझ्या नाटकांचे पोस्टर्स ब्राह्मी लिपीत पब्लिसिटी करतो. अरे वा. म्हणजे लोकांना कळेल, की आणि ब्राह्मी लिपीच सगळ्या भाषांच्या अक्षरलिपीचं मूळ आहे. तर हे सगळं त्याचा वापर कुठेतरी होत असतं. आणि माझ्या लेक्चर्समध्ये किंबहुना नवरस थिअरी शिकवताना आत्ता मला त्याचा जास्त गाढा अभ्यास करता येतो आणि माझ्या मुलांना ते सांगता येतं. आणि अभिनय शैली काय होती, त्यांचे कॉस्ट्युम्स काय होते, त्यांची वेशभूषा, त्यांचं मेटाफिजिक्स काय होतं, आपल्या भारताचं दर्शनशास्त्र, मोस्ट कंटेम्पररी फिलॉसॉफी, त्याचा अप्रोच माझ्या अभिनयात आणि माझ्या नाटकांमध्ये मला नक्कीच उपयुक्त ठरतो. किंबहुना मला आजच्या जीवनात सुद्धा तो उपयुक्त ठरतो. मी म्हटल्याप्रमाणे आपल्यालाच आपल्या मंदिरांची, आपल्या गुहांची, आपल्या वास्तूंची माहिती नव्हती. म्हणजे मला इथे सांगावं लागेल, की सिंधू संस्कृतीचा शोध कसा लागला माहितीये? नक्कीच आवडेल आम्हाला जाणून घ्यायला. तिथल्या खेड्यातली काही माणसं होती. एका ब्रिटिश अधिकाऱ्याला घर बांधायचं होतं किंवा त्यांनी बघितलं, की कुठल्यातरी एका ठिकाणहून काही गावातली माणसं विटा आणून त्यांचं घर बांधतायत. मग त्यांनी विचारलं, की ह्या विटा तुम्ही कुठून आणता? तर ते म्हणले, इथेच आम्हाला काहीतरी जमिनीत खणताना काही विटा सापडल्या, त्या माहित नाही कुणाच्या आहेत. तर म्हणते, आम्ही त्या घेऊन आमचं घर बांधतो. हे जेव्हा त्या ब्रिटिश अधिकाऱ्याला कळलं, तेव्हा त्यांनी तिथे जाऊन उत्खनन केलं आणि तेव्हा सिंधू संस्कृतीचा शोध लागला. म्हणजे हे आपल्याकडे आहे, हे आपल्याला माहित नाही. इतकं मोठं घबाड आपल्याकडे आहे. परंतु माझं असं म्हणणं आहे, की आजही आपल्या भारतात अनेक साइट्स आहेत, अनेक गुहा आहेत, मंदिरं आहेत, जी आपल्याला अजूनही माहिती मिळालेली नाही. कारण त्याचं उत्खनन होणं गरजेचं आहे आणि ते होतं म्हणजे आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया जो आहे, तो सुद्धा ब्रिटिशांनी स्थापन केला. तर आर्किओलॉजी हे खूप महत्वाचं साधन आहे आपली संस्कृती आपण जाणून घेण्यासाठी. आणि थँकफुली आर्किओलॉजीचा एक वेगळा अभ्यासक्रम आहे, वेगळी डिग्री आहे. अनेक संस्थांमध्ये त्याचं प्रशिक्षण दिलं जातं आणि त्याला स्कोप पण भरपूर आहे. म्हणजे एखाद्याला असं वाटू शकेल, की मी आर्किओलॉजी का करू? मला पुढे काय करियर ऑप्शन्स आहेत? तर असं नाहीये. किंबहुना त्याचा जर तुम्ही कोर्स केला,
तर तुम्हाला इंडॉलॉजी समजेल, भारतीय संस्कृती समजेल, आपण कोण आहोत हे समजेल आणि त्याचं लिमिटेशन केवळ भारतापुरतं नाहीये. तुम्ही बाहेरच्या देशात जाऊन सुद्धा साईट्स आणि त्याचं उत्खनन करू शकता आणि तुमच्या आर्किओलॉजीचं नॉलेज तिथे वापरून करिअर डेव्हलप करू शकता. सो आय थिंक आर्किओलॉजी हॅज अ गुड स्कोप अँड व्हेरी कंटेम्पररी स्ट्रीम ऑफ अ करिअर. राईट. आता आपण आपल्या लास्ट सेगमेंटकडे जाऊयात, जे की असेल रॅपिड फायर क्वेश्चन्स. सो मी क्वेश्चन I'm विचारतो ready. तुम्हाला, Yes. यू हॅव टू आन्सर इट. अभिनेता होण्यासाठी पहिली प्रेरणा म्हणजे माझी का कुणाची? तुम्हाला कोणाकडून मिळाली? गणपती बाप्पा. अरे वा. थिएटर की सिनेमा, तुमचं फर्स्ट लव? फर्स्ट लव्ह जरा मी मॅन्युप्युलेट करतो. माझ्या आयुष्यात जे आलं ते थिएटर, ओके पण कम्पॅरेटिव्ह अवघड आहे. ओके. कारण सिनेमात सुद्धा तेवढंच डिवोशन लागतं. एक भूमिका जी तुम्हाला पुन्हा करायला आवडेल? दुष्यंत राजे निंबाळकर, तुझं विण सख्या रे, स्टार प्रवाह. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मधील तुमचे आवडते गुरु? अरे बापरे, खूप आहेत, खूपच आहेत. प्रत्येक गुरुने काही ना काहीतरी शिकवले, त्याच्यामुळे एक आयडेंटिफाय करणं. हा, पण व्यक्तिशः माझं कुणाशी कनेक्शन झालं असं म्हणाल तर अनुराधा कपूर म्हणून एक आमच्या प्राध्यापिका आहेत, त्यांचं नाव मी नक्कीच घेईन. ओके. ऍक्टिंग का डायरेक्शन, जास्त मजा कशात येते? अभिनय. तुमचा आवडता को ऍक्टर? म्हणजे आत्ताचा का? एनी टाइम. माझा अभिनय आवडता को ऍक्टर विक्रम गोखले. आणि को ऍक्ट्रेस? को ऍक्ट्रेस बिलियाना राडोनिच. ओके. तुमची सर्वात आव्हानात्मक भूमिका? मर्मबंध. कर्ण या पात्राकडनं काय शिकायला मिळालं? कर्ण या पात्राकडनं एक तर ते हेवी कॉस्ट्युम्स घालून अभिनय करणं हे माझ्या पुढचं खूप मोठं टास्क होतं. कारण ते इतके हेवी कॉस्ट्युम्स होते, तो विग होता आणि उकाडा प्रचंड होता. पण त्याच्यामध्ये ते सगळं बाजूला सारून मला माझा परफॉर्मन्स कम्फर्टेबली देणं, म्हणजे मला असं म्हणतात ना, माझी सहनशीलता नक्कीच मला माझी वाढली त्याच्यामुळे. बरं, तुम्ही अर्जुनाचंही पात्र केलेलं आहे. हो. मग आता कर्ण की अर्जुन? कर्ण. ओके. एक असा दिग्दर्शक ज्याच्या बरोबर काम करायला तुम्हाला पुन्हा एकदा आवडेल? अनेक आहेत, खरंच अनेक आहेत. कारण एक ट्युनिंग झालेलं आहे प्रत्येकाचं वेगवेगळ्या ठिकाणी. म्हणजे तरी पण मी सांगेन वीरेंद्र प्रधान आहे किंवा महेश तागडे आहेत आणि ऑफकोर्स द लेजेंडरी महेश कोठारे सर. त्यांच्याबरोबर मी 2-3 मालिकांमध्ये कामं केली. पण ते जेव्हा दिग्दर्शन तुम्हाला देत असतात ना, म्हणजे यू आर ऑन फायर, आणि ते स्वतःही इतके म्हणजे बेभान होऊन दिग्दर्शन देतात की तुम्हाला त्यांच्या दिग्दर्शनाखाली अभिनय कसा तुमच्याकडनं एक्झिक्यूट होतो हे तुम्हाला सुद्धा कळत नाही. सोशल मीडियाबद्दल तुमचं मत काय? गरज आहे की ओझं झालं? सोशल मीडिया इज गुड, पण त्याचा वापर इतका वाईट प्रकारे चालू झालेला आहे की ती एक त्याच्यामुळे कीड आहे असं मला वाटतं. अशी एक भूमिका जी तुम्हाला ॲज अ कॅरेक्टर म्हणून करायची आहे आणि तुम्ही त्याची वाट बघताय? मग म्हणजे ते पात्र पात्र म्हणजे कुठल्या व्यक्तिरेखेचं का? ऐतिहासिक पात्र असेल किंवा तुम्ही रेग्युलर लाईफमध्ये बघता अशी की ही भूमिका मी केली पाहिजे? शेतकरी. ओके. जीवनाचा मंत्र तुमच्या एका लाईनमध्ये? जीवनाचा मंत्र एका लाईनमध्ये ना, ऐकावे जनाचे करावे मनाचे. परफेक्ट. सो आत्ताच आपला रॅपिड फायर राऊंड झाल्यानंतर आता आपण बघूयात की मित्रांनो, आजचा संवाद माझ्यासाठी असो किंवा आपल्यासाठी असो एक अमूल्य अनुभव ठरलाय. अभिनयावरची त्यांची निष्ठा, रंगभूमीवरील त्यांचा प्रवास, सिनेमातली प्रयोगशीलता आणि भारतीय संस्कृती विषयाचा त्यांचा खोल अभ्यास
हे सर्व ऐकून आपण एक कलावंत, एक शिक्षक आणि एक विचारवंत यांना अगदी जवळून जाणून घेतलं. गिरीश सर, तुमच्या या प्रामाणिक आणि प्रेरणादायी संवादासाठी मनःपूर्वक धन्यवाद. तुमचा अनुभव आणि तत्वज्ञान नक्कीच अनेक तरुण कलाकारांना नवीन दिशा दाखवेल. सो गिरीश सर, आमच्या शोवर आलात त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे मनःपूर्वक आभार. खरं म्हणजे मीच तुम्हाला धन्यवाद देतो की मला व्यक्त होण्याची संधी इनविन्सिबल सोल्स या माध्यमातनं तुम्ही मला दिलीत. कारण कित्येकदा काय होतं, आम्हाला बोलायचं खूप असतं पण ते कुठे व्यक्त करावं हेच समजत नाही. तर ही सुवर्ण संधी तुम्ही मला दिली आणि इथे बोलवलं, त्याबद्दल खूप खूप आभार. थँक्यू सर. थँक्यू. तर मित्रांनो, इनविन्सिबल सोल्स पॉडकास्ट ह्या चॅनलला नक्कीच लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. पुढच्या एपिसोडमध्ये असेच एखाद्या अनुभवी व्यक्तीबरोबर आपण पुन्हा एकदा भेटूयात. धन्यवाद.